नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1.4 बिग डाटा बिग इन्साइट्स हा चॅप्टर बघणार आहोत. त्याच्यामध्ये सुरुवातीला आहे आईस ब्रेकर्स. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर याच्यामधलं जे पहिलं आहे, गिव बिझनेस सजेशन्स टू द रिस्पेक्टिव्ह इंडस्ट्री कंपनी फॉर द फॉलोइंग सिच्युएशन. वन इज डन फॉर यू. खाली काही पॉईंट्स दिलेले आहेत ते बघायचे आहेत आपल्याला, की बिझनेस सजेशन्स आपल्याला त्यांना द्यायचे आहेत रिस्पेक्टिव्ह इंडस्ट्रीला किंवा एखाद्या कंपनीला, आणि एक आपल्याला सजेशन देऊन या ठिकाणी दाखवलेलं आहे त्यांनी. यू हॅव रिसिव्ड डाटा दॅट मेनी पॅसेंजर्स प्रिफर मॉर्निंग फ्लाईट्स बिटवीन 7 AM अँड 9 AM फ्रॉम मुंबई टू दिल्ली. आपल्याला काय डाटा मिळाले, आपल्याला काय माहिती मिळाली बघा, की खूप मेनी पॅसेंजर्स काय करतात, प्रिफर करतात, प्राधान्य देतात मॉर्निंग फ्लाईट्स, सकाळी 7 ते 9 या काळामध्ये मुंबई टू दिल्ली जाण्यासाठी त्यांचं प्राधान्य असतं. म्हणजे जास्तीत जास्त पॅसेंजर्सला सकाळी 7 ते 9 या वेळेत मुंबईहून दिल्लीला जायचं असतं किंवा जाण्याला ते प्रेफरन्स देतात. ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. हा डाटा आपल्याकडे आहे. मग आता कंपनी किंवा एखाद्या इंडस्ट्रीला आपल्याला काय करायचं आहे, सजेशन द्यायचं आहे. काय सजेशन दिलेलं आहे, इन्क्रीज द नंबर ऑफ फ्लाईट्स बिटवीन 7 AM अँड 9 AM. त्या कंपनीला आपण सजेशन असं दिलेलं आहे की ठीक आहे, 7 ते 9 या काळामध्ये जास्त पॅसेंजर्स मुंबई टू दिल्ली जाऊ इच्छितात. मग त्या काळामध्ये तुम्ही काय करा, 7 ते 9मध्ये जास्तीच्या फ्लाईट्स वाढवा, फ्लाईट्सची संख्या तुम्ही या काळामध्ये वाढवा, असं सजेशन आपण या ठिकाणी त्या कंपनीला देऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरा डाटा आपल्याकडे असा आहे, या ठिकाणी बघा काय सांगितलं आहे, मेनी स्टुडंट्स आर गोईंग फॉर UPSC MPSC एक्झाम्स. मेनी स्टुडंट्स आर ऑप्टिंग फॉर MPSC अँड UPSC एक्झाम्स. म्हणजे खूप सारे विद्यार्थी MPSC UPSCची तयारी करू इच्छितात किंवा परीक्षा देणार आहेत. त्यांना आपण सजेशन काय देऊ, सजेशन असं देता येईल की increase the number of exam centers across the country so that the students do not need to travel a long way. आता बऱ्याचदा काय होतं की मेट्रो सिटीमध्ये UPSC MPSC अशा एक्झामचे सेंटर्स असतात आणि मग खूप लांबवर प्रवास करून परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना पोहोचावं लागतं. तर अशी मुलांची अडचण होऊ नये त्याच्यामुळे आपण काय सजेशन केलेलं आहे, आपल्याकडे डाटा हा होता की खूप सारी मुलं MPSCला UPSCला बसत आहेत. मग या डाटावर आधारित आपण काय सजेशन दिलं एखाद्या कंपनीला, की तुम्ही काय करा, किंवा एखाद्या इंडस्ट्रीला आपण काय सजेशन दिलं, किंवा शासनाला आपण काय सजेशन दिलं. तर सजेशन असं दिलं आहे की आपण काय केलं पाहिजे की एक्झाम सेंटर्सची संख्या ही वाढवली पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघा, मेनी पीपल गो फॉर मॉर्निंग वॉक टू कमला नेहरू पार्क. खूप सारे लोक कमला नेहरू पार्कला मॉर्निंग वॉकसाठी जातात. ठिकाण कुठलं आहे, कमला नेहरू पार्क. या ठिकाणी सकाळी सकाळी चालण्यासाठी खूप सारे लोक जातात. हा डाटा आपल्याकडे आहे. मग या हा डाटा जो आहे तो डाटा आपल्याकडे नुसता असून चालत नाही, त्याच्यावर काय सजेशन आपण देऊ शकतो, काय उपाय करू शकतो ते महत्त्वाचं असतं. बघा याच्यावर आपल्याला असा उपाय सुचवता येईल की काय करा, की टेक केअर ऑफ द क्लीनलीनेस ऑफ द पार्क as well as make arrangements for the safety of the morning walkers. त्या ठिकाणी कमला नेहरू पार्क या ठिकाणी काय करा, की स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे, स्वच्छता ही ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जास्तीत जास्त क्लीनलीनेस तर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासोबतच सकाळच्या वेळी त्या ठिकाणी जे काही मॉर्निंग वॉकर्स येतात त्यांच्या सुरक्षेची सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे. हे 2 सजेशन्स आपल्याला या ठिकाणी देता येतात. नंतरचा पॉईंट बघा, मेनी पीपल बाय क्लोथ्स फ्रॉम miracle.com. miracle.comवरून खूप सारे लोक क्लोथ्स घेतात. ही काय आहे, ॲन ऑनलाईन शॉपिंग साईट. miracle.comवरून खूप सारे लोक कपडे खरेदी करतात. मग याच्यावर काय सजेशन देता येईल आपल्याला, तर सजेशन असं आहे बघा,
increase the number of delivery centers of miracle.com and keep the customers updated about the latest products. म्हणजे डिलिव्हरी सेंटर्स, आता बऱ्याचदा काय होतं की छोट्या गावांमध्ये खेड्यांमध्ये डिलिव्हरी सेंटर्स नसतात, किमान तालुक्याच्या ठिकाणी तरी या miracle.comचे डिलिव्हरी सेंटर्स तुम्ही द्या, जेणेकरून ग्राहकांची सोय होईल. आणि त्यासोबतच ग्राहकांची संख्या miracle.comवर वाढत आहे, तर तुम्ही काय करा की नवनवीन प्रोडक्ट्सची सुद्धा माहिती ग्राहकांना होईल याच्यासाठी अपडेट्स ग्राहकांना देत राहा. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा काय बघा, द व्ह्यूअरशिप ऑन टेलिव्हिजन इज मोर बिटवीन 8 PM अँड 10 PM. म्हणजे टी व्ही बघण्यासाठी व्ह्यूअर्स कधी जास्त टी व्ही बघतात, तर संध्याकाळी 8 ते 10, रात्रीच्या वेळेस 8 ते 10 या काळामध्ये जास्त जण टी व्ही बघतात. हा डाटा आपल्याकडे आहे. सजेशन काय देता येईल, चूज द पॉप्युलर शोज टू बी पुट इन दॅट स्लॉट ॲज वेल ॲज इन्क्रीज द नंबर ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट्स ड्युरिंग दॅट पिरियड टू अर्न मोर रेव्हेन्यूज. मग आता 8 ते 10मध्ये पॉप्युलर शोज, पॉप्युलर सिरियल्स ठेवायला आपण सांगू शकतो, आणि त्या काळामध्ये आपण ॲडव्हर्टाइजमेंटची संख्यासुद्धा वाढवू शकतो, जेणेकरून चॅनलला फायदासुद्धा होईल आणि त्याचं एकंदरच इन्कमसुद्धा त्या चॅनलचं वाढेल. अशा प्रकारचं कंपनी. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो बघा, पीपल गेट इन्फॉर्मेशन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस, कॅन यू नेम अ फ्यू. लोकांना इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या सोर्सेसमधून मिळते, वेगवेगळ्या स्रोतांमधून मिळते, त्याच्यापैकी काहीची नावं आपण लिहू शकाल का. सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन खाली चार्ट दिला आहे बघा. एक नावसुद्धा त्यांनी दिलेलं आहे की फेसबुक. अशी आणखी नावं तुम्हाला माहीत आहेत का की जिथून आपल्याला माहिती मिळते. म्हणजे अनेक माध्यमं आहेत, अनेक सोर्सेस आहेत, सोशल मीडिया आहे, तर त्यांची नावं लिहायची. पहिलं सोशल मीडियाचं नाव दिलं फेसबुक, त्याच्यामध्ये आणखी तुम्ही घेऊ शकता व्हॉट्सअप, ट्विटर, न्यूजपेपर्स असतील वेगवेगळे, टेलिव्हिजन असेल. ह्या सगळ्या माध्यमातून आपल्याला काय कळते, माहिती कळते. मग आता बिग डाटा बिग इन्साइट्स हे जे आपल्या चॅप्टरचं नाव आहे, त्या चॅप्टरकडे आपण आता वळणार आहोत. सुरुवातीला नावाची चर्चा आपल्याला करायची आहे. व्हॉट इज बिग डाटा. बिग डाटा काय आहे. व्हॉट इज बिग डाटा. देअर इज अ रिव्होल्यूशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल विच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डाटा. खरं म्हणजे आपल्या जीवनामध्ये क्रांती घडलेली आहे एका गोष्टीनं, तो म्हणजे बिग डाटा. आवर फूड हॅबिट्स, आवर हेल्थ केअर, आवर ट्रॅव्हलिंग, आवर सायंटिफिक परस्यूट्स, यू नेम इट अँड एव्हरीथिंग हॅज चेंज्ड 360 डिग्रीज. कुठलीही गोष्ट घ्या, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी घ्या, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, तुमचा प्रवास करणं असेल किंवा तुमचा वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, अशा अनेक गोष्टी कुठलंही काहीही नाव घ्या, तुम्हाला कळेल की या बिग डाटामुळे ते 360 डिग्रीमध्ये बदललेलं आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ते बदललेलं आहे. द मॅसिव्ह डाटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. खरंच आपल्याकडे जो डाटा आहे, इंटरनेटवर आपण बघतो की जो डाटा आपल्याला अवेलेबल मिळतो, जी माहिती आपल्याला मिळते, त्याच्यामुळे खरंच आश्चर्यकारक गोष्टी घडतात. फ्रेंड्स, डू यू नो what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp, visit any website, make online purchases or watch videos? मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा तुम्ही एखादी पोस्ट लाईक करता फेसबुकवर तेव्हा काय होतं, किंवा तुम्ही जेव्हा व्हॉट्सअपवर एखादी पोस्ट शेअर करता तेव्हा काय होतं, किंवा तुम्ही एखाद्या वेबसाईटला जेव्हा भेट देता तेव्हा नेमकं काय होतं, किंवा ऑनलाईन जेव्हा तुम्ही काही खरेदी करता, किंवा त्यासोबतच तुम्ही एखादा यूट्यूबला व्हिडिओ बघता तेव्हा काय होतं, याची आपल्याला कल्पना आहे का. बघा, सांगितले त्यांनी की यस, व्हॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड. ऑनलाईन आपण ज्या म्हणून ॲक्टिव्हिटी करतो त्या रेकॉर्ड होतात. नुसत्या रेकॉर्ड होत नाहीत, दे आर मॉनिटर्ड अँड ॲनालाइज्ड. म्हणजे मॉनिटर केल्या जातात, म्हणजे आपल्या ॲक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवलं जातं, आपल्या ॲक्टिव्हिटीज बघितल्या जातात, आपण कोणत्या वेबसाईटला जातो, आपण कोणत्या प्रकारच्या गोष्टी लाईक करतो,
कोणत्या प्रकारची खरेदी आपल्याला करावीशी वाटते हे सगळं त्यांनी मॉनिटर केलेलं जातं, ऑब्झर्व केलेलं असतं आणि त्याच्यावरून ते ॲनालायझेशन करतात, निष्कर्ष काढतात की या विशिष्ट वयातील मुलांना कोणत्या गोष्टी आवडतात, कोणत्या प्रकारचे कपडे त्यांना घालायला आवडतात, कोणत्या कंपनीचे मोबाईल्स ते वापरतात, किंवा राजकीय दृष्टिकोनामध्ये जर विचार केला तर कोणत्या पक्षाकडे तरुण वर्ग आकर्षित होत आहे. हे सगळं ॲनालायझेशन या आपल्या सगळ्या सोशल मीडिया असेल, इंटरनेट असेल, या वेगवेगळ्या माध्यमावर जेव्हा आपण वावरत असतो, सर्च करत असतो, इंटरनेटचा वापर करत असतो, तेव्हा कळत नकळतपणे आपली माहितीही तिथं रेकॉर्ड केली जाते आणि त्या माहितीला मॉनिटर केलं जातं आणि त्याचं ॲनालायझेशन केलं जातं. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा इज कलेक्टेड. अशा प्रकारे खूप मोठा डाटा कलेक्ट होतो. लेट मी गिव्ह यू ॲन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डाटा माइट बी. बिग डाटा कॅन बी petabytes or exabytes of data consisting of billions to trillions of records of millions of people, all from different sources. For example, web, sales, customer contact centers, social media, mobile data and so on. आता हा डाटा त्याच्या नावामध्येच आहे त्याचं की बिग डाटा, खूप मोठा आहे तो. पेटाबाइट्स आणि एक्झाबाइट्समध्ये आहे. लाखो करोड लोकांचा डाटा आहे तो, जगभरातल्या लोकांचा आहे आणि वेगवेगळ्या सोर्सेसद्वारे आलेला आहे. जसं की वेबसाईट्सवरून आलेला आहे, खरेदी विक्री जेव्हा करतो तिथून आलेला आहे, किंवा कस्टमर कॉन्टॅक्ट नंबर असतात, आपण कस्टमर केअरला कॉल करतो तिथून आलेला आहे, सोशल मीडिया आहे किंवा मोबाईल डाटा आहे. हे सगळ्याकडून असा खूप मोठ्या प्रमाणात डाटा कलेक्ट होतो. आणि हा डाटा जो आहे, द डाटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड कंपनीज इज इनॉर्मसली इन्क्रीजिंग इन वॉल्यूम. मग अशा प्रकारे कंपनीजला किंवा इंडस्ट्रीजला मिळणारा हा जो डाटा आहे तो वाढत आहे. व्हेरिएशन, विविधता त्याची वाढत आहे. म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचा डाटाचं कलेक्शन होत आहे. सच बिग डाटा इज इझी टू ऑब्टेन बट सो मॅसिव्ह दॅट इट चॅलेंजेस द करंट कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज अँड हेन्स बिग डाटा ॲनालिटिक्स is used to give insights that were previously incomprehensible. मग आता एवढा मोठा डाटा आहे आणि मग याच्यामधलं नेमकं आपल्याला काय हवं आहे, याचं ॲनालायझेशन कसं करायचं, हे काही थोडंसं अवघड गोष्ट बनलेली आहे. पण आता आपण बघू शकतो की काय सांगितले त्यांनी की दॅट इट चॅलेंजेस द करंट कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज अँड हेच बिग डाटा ॲनालिटिक्स इज यूज्ड. आपल्या कम्प्युटरलाही या डाट्याचं ॲनालायझेशन करणं हे एखाद्या वेळेस अवघड जाऊ शकतं आणि म्हणूनच बिग डाटा ॲनालिटिक्स आलेला आहे आणि त्याच्याद्वारेच आपल्याला एक वेगळी इन्साईट्स, एक वेगळा दृष्टिकोन त्याच्यामधून मिळू शकतो. बिग डाटा ॲनालिटिक्स इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस ऑफ एक्झामिनिंग लार्ज अँड व्हेरिड डाटा सेट्स और बिग डाटा टू अनकवर इन्फॉर्मेशन सच ॲज हिडन पॅटर्न्स, अननोन कोरिलेशन्स, मार्केट ट्रेंड्स अँड कस्टमर प्रिफरन्सेस. आणि याच बिग डाटा ॲनालिटिक्समुळे आपल्याला काय कळतं बघा, हिडन पॅटर्न्स, अननोन कोरिलेशन्स, मार्केटचा काय ट्रेंड आहे, कस्टमर कशाला प्राधान्य देतो, हे सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामुळे कळू शकतात. With such a huge data available with the industries, they can have innumerable advantages. Hence, all the industries are trying to reap the maximum benefit from it. आणि सगळ्या कंपनीज या डाटाचा उपयोग करून घेण्यासाठी सरसावलेल्या आहेत, पुढे आलेल्या आहेत. त्यांना या डाटापासून काहीतरी फायदा करून घ्यायचा आहे. खूप कंपनीजनी स्वतःचा फायदा करून घेतलेला आहे. इट इज नॉट द अमाऊंट ऑफ डाटा दॅट इज इम्पॉर्टंट बट वॉट द ऑर्गनायझेशन डू विथ द डाटा इज वॉट मॅटर्स. काय सांगितलं बघा याच्यामध्ये की नुसता डाटा महत्त्वाचा नाही तर कंपनीज त्या डाटासोबत काय करतात हे महत्त्वाचं आहे. कंपनीज त्या डाटाचं कशा प्रकारे ऑर्गनायझेशन, इट्स नॉट द अमाऊंट ऑफ डाटा दॅट इज इम्पॉर्टंट बट वॉट द ऑर्गनायझेशन डू विथ द डाटा इज वॉट मॅटर्स. डाटा तर सगळ्यांकडेच असतो, त्याच्याबद्दल वाद नाही आहे, पण या डाट्याचा उपयोग कोणती कंपनी चांगल्या प्रकारे करू शकते हे महत्त्वाचं आहे. आता पहिल्यांदा बघा युजेस ऑफ बिग डाटा. या बिग डाटाचा पहिला यूज काय सांगितला आहे, लोकेशन ट्रॅकिंग.
Big data has been useful in identifying and tracking the exact location of a place. Your GPS and Google Maps make use of big data. With geographic positioning and radio frequency identification sensors, we get the real-time data about traffic, congestion on a particular route, information if the route is closed or if it is a one-way route. आता लोकेशन म्हणजे आपल्याला माहीत आहे की बरेचदा आपण लोकेशन शेअर करतो मॅपवर वगैरे, गुगल मॅपवर वगैरे. तर हे कशा प्रकारे शेअर करता येतं, हे बिग डाटाच्या मदतीनं आपल्याला शेअर करता येतं. आणि तुमचं जे GPS आहे त्याचाही उपयोग याच्यामध्ये होतो. मग त्याच्यामुळे आपली जिओग्राफिक पोझिशन काय आहे किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर जे असतात त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचदा हे सुद्धा कळतं की कोणत्या रस्त्यावर ट्रॅफिक आहे, कोणता रस्ता बंद आहे, कोणता रस्ता वन वे आहे, याचीही माहिती आपल्याला कळते. आणि कोणत्या रस्त्यावर जास्तीचे ॲक्सिडेंट होतात आणि कोणत्या रस्त्याने आपण गेलं पाहिजे याचीही माहिती आपल्याला या सगळ्या बिग डाटामुळे कळू शकते. मग एवढ्या रूट्सविषयी जेव्हा आपल्याला माहिती कळते, ट्रॅफिकविषयी जेव्हा माहिती कळते, तेव्हा निश्चितपणेच आपण काय करू शकतो, आपल्या ट्रॅव्हल प्लॅन करू शकतो. आपल्याकडे यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम अँड द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. इफ यू हॅव ऑर्डर्ड समथिंग ऑनलाईन, यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ युअर गुड्स इन ट्रान्झिट. यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ द गुड्स. This has immensely helped the logistics companies to reduce risk in transport, improve speed and reliability in delivery. मग याच्यामुळे काय झालं की आता समजा तुम्ही ऑनलाईन एखादी वस्तू मागवली तर ती वस्तूसुद्धा तुम्हाला ट्रॅक करता येते की कुठं आलेली आहे वस्तू, नेमकी कुठपर्यंत आलेली आहे, पॅकिंग झालेली आहे का, तिची डिलिव्हरी सेंटरवर आलेली आहे का, आणि तुम्हाला कधी मिळणार आहे याचा वेळसुद्धा तुम्हाला मेसेजद्वारे येत असतो. हे सगळं कशामुळे पॉसिबल झाले, बिग डाटामुळे पॉसिबल झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे बघा, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. देअर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स सेटअप ऑल अराउंड द ग्लोब. जगभरामध्ये आपण बघतो की वेदर सेन्सर्स आणि सॅटेलाइट्स हे सेटअप केलेले आहेत आणि ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा इज कंटिन्युअसली बिंग रिसिव्ड फ्रॉम देम. आणि या सेन्सर्सद्वारे आणि सॅटेलाइट्सद्वारे खूप मोठ्या प्रमाणात डाटाचं कलेक्शन होतं. हा डाटा काय करतो बघा, दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. मग या डाटामुळे आपल्याला हवामान कळतं, हवामानाचा अंदाज येतो आणि हवामानामध्ये होणारे जे काही बदल असतील त्याचा अंदाज आपण वर्तवू शकतो. वेदर पॅटर्न्स गिव्ह अस वॉर्निंग्स ऑफ इम्पेंडिंग नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड्स, अर्थक्वेक्स, सुनामी एटसेट्रा. आणि याचमुळे आपण भूकंप असेल किंवा कुठं पूर येणार असेल किंवा सुनामी असेल याची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते. आणि मग ॲडव्हान्समध्ये आपल्याला आवश्यक त्या गोष्टी करता येतात. म्हणजे जसं की आता पूर वगैरे जर आला तर ते येणार असेल तर आपण तिथले जे काही रहिवासी आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवू शकतो, म्हणजे त्यांचं स्थलांतर करून घेऊ शकतो. अशा प्रकारे या सगळ्या फोरकास्टिंगचा आपल्याला मदत होऊ शकते. त्यासोबतच या बिग डाटामुळे आपण ग्लोबल वॉर्मिंगची सुद्धा स्टडी करू शकतो आणि सोबतच वी कॅन प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. पाणी उपलब्ध कुठं आहे, काय आहे, किती दिवस उपलब्ध राहील, पाण्याचा वापर कसा जपून केला पाहिजे याचाही स्टडी आपल्याला या बिग डाटामुळे करता येते. पुढचा पॉईंट आहे हेल्थ केअर इंडस्ट्री. याच्यामध्ये कसा बिग डाटाचा उपयोग होतो ते आपल्याला बघायचं आहे. टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. आज आपण बघतो की सगळे लोक आरोग्याविषयी जागरूक झालेले आहेत आणि त्याचमुळे आपण बघतो की त्यांच्या हातामध्ये स्मार्ट वॉचेस असतात किंवा इतर विअरेबल्स, इतर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही वॉचेस असतील किंवा बँड्स असतील हे ते लोक वापरतात किंवा मोबाईलमध्ये त्यांच्या हेल्थ ॲप्स वगैरे आपल्याला बघायला मिळतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीमधून डाटा कलेक्शन होतं. इव्हन आपण समजा सकाळी मॉर्निंग वॉकला निघालो तर त्या ठिकाणी आपण बघू शकतो की
आपण किती पाऊल चाललो याचंही आता मोजणी होते. म्हणजे ह्या ॲप्लिकेशनमुळे काय होतं, कंटिन्युअसली डाटाचं कलेक्शन होतं. वी कॅन से दॅट दे आर आवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस. एक प्रकारे आपले ते बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस झालेले आहेत छोटे छोटे. इवन काही मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन्स असे दाखवलेत की BP मोजणं असेल किंवा अशा प्रकारचे ॲप्लिकेशनसुद्धा तिथं बघायला आपल्याला मिळतात. हार्टबीट्स मोजणं. वी कॅन से दॅट दे आर आवर ओन बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस. दे डिटेक्ट आवर हार्ट रेट. बघा, ते आपले हार्ट रेट डिटेक्ट करतात. मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न. एखादा पेशंट असेल त्याचा स्लीप पॅटर्न म्हणजे किती वाजता झोपतो, काय करतो, झोप त्याला लागते का व्यवस्थित, याचीही नोंद त्याच्यामध्ये होते वेगवेगळ्या ॲप्समध्ये. किंवा त्याच्या एक्झरसाईजचा रेकॉर्ड ठेवलं जातं. डिस्टन्स किती तो चालतो हे मी आधीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टीची नोंद त्या ॲप्समध्ये, ॲप्लिकेशन्समध्ये, इंटरनेटवर होत असते. द ॲनालिसिस ऑफ दिस डाटा कलेक्टेड कॅन गिव्ह न्यू इन्साइट्स अँड प्रोव्हाइड अ पर्सनलाइज्ड इंडिव्हिज्युअल फीडबॅक टू ईच अँड एव्हरी पर्सन. नाऊडेज वी हॅव गॅजेट्स टू मॉनिटर ब्लड शुगर, ब्लड प्रेशर एटसेट्रा. बघा, आपल्याकडे अशा प्रकारची गॅजेट्स आहेत की जे ब्लड शुगर, ब्लड प्रेशरसुद्धा मोजता येतं. इवन आता आपण बघतो की या कोरोना पॅन्डेमिकच्या काळामध्ये टेम्परेचर मोजण्यासाठी गन्स आलेले आहेत किंवा ब्लड प्रेशर मोजण्यासाठी जे काही वेगवेगळी जी काही साधनं आहेत त्याचाही आपल्याला माहिती आहे. हे सगळ्या गोष्टी आपल्याला आता माहीत झालेल्या आहेत, आपल्या जीवनाचा भाग झालेला आहे. म्हणजे जवळपास दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 7 दिवस मॉनिटरिंग आता या ॲप्समुळे चालू आहे. म्हणजे पेशंट जरी घरी असला तरी हॉस्पिटलमधून त्याच्यावर लक्ष ठेवता येतं. आणि याच प्रकारचं एक ॲप तुम्हाला माहीत असेल की आरोग्य सेतू ॲप, की ज्या ॲपद्वारे कोरोना पेशंटची माहिती ही शासनाकडे जमा होते. ते खूप मोठं बिग डाटाचं उदाहरण म्हणता येईल की या माध्यमातून कुठल्या भागामध्ये किती कोरोना पेशंट्स आहेत, मग तिथं काय उपाययोजना केली पाहिजे, हे सगळ्या गोष्टीविषयी त्या डाटाची माहिती घेऊन त्याला ॲनालाइज करून त्याच्यावर उपाययोजना आपल्याला सरकारला करता येतात. With the help of big data, the doctors can now have better diagnosis of any ailment, the effect of any drug, etc. या डाटामुळे डॉक्टर्सला सुद्धा सोपं झालेलं आहे. कुठल्याही आजारावर लवकरात लवकर उपचार करणं, योग्य उपचार करणं हे त्यांना याच्यामुळे पॉसिबल होतं. त्यासोबतच एखादी ड्रग आहे, नवीन औषध आहे, त्याचे काय इफेक्ट होतात हेही डॉक्टरांना लगेच कळू शकतं. आणि त्याच्यामुळं अननेसेसरीली गेसवर्क त्यांना करावं लागत नाही. म्हणजे अंदाज बांधायची गरज नाही, रिअल माहिती त्यांना मिळते. Past records of the patients can be maintained and better analysis of the health can be obtained. जुने रेकॉर्ड्स, पास्ट रेकॉर्ड्स पेशंटचे, आधी त्याला कुठले आजार होते, कशा प्रकारे त्याची तब्येत सुधारत गेली, म्हणजे सगळ्या गोष्टी तिथं त्याला डायबिटीज आहे का, BP वगैरे जे काही हार्ट रेट, हार्टबीट त्याच्या कशा आहेत, हे सगळं त्याचं जुनं रेकॉर्डसुद्धा त्या ॲप्समध्ये रेकॉर्ड होतं. बिग data helps in monitoring the outbreaks of epidemics and diseases. Just when you post your message, I am down with flu, on WhatsApp or Facebook, it will be monitored and the areas affected by flu can be easily located and necessary precautions can be taken. बघा, आता या ठिकाणी पॅन्डेमिक्सचा विषय निघालाच आहे की कशा पद्धतीने समजा जे काही साथीचे रोग असतात, आतासुद्धा आपण बघतो की कोरोना आजार आहे, त्यासोबतच आता डेंग्यूसारखा आजार पसरत आहे. हे जे काही साथीचे रोग पसरत आहेत हे सोशल मीडियावर कोणीतरी कधीतरी शेअर करत असतं आणि त्याच्यामधून हे डाटाचं कलेक्शन होतं आणि मग त्या एरियामध्ये आपल्याला डॉक्टर लोकांना त्या ठिकाणी उपचार पद्धती राबवता येते किंवा त्या ठिकाणी प्रिकॉशन्स घेता येतात. आणि त्यासोबतच ज्या काही औषध निर्मिती कंपन्या आहेत त्यांनाही त्या पद्धतीनं कार्यवाही करता येते की म्हणजे कोणता आजार वाढत आहे त्यानुसार जास्तीची औषधे निर्माण करणे असेल. आता जसं की आपल्याला माहीत आहे की आपल्या भारत देशामध्ये असेल किंवा जगभरामध्ये कोरोनावरच्या ज्या काही लसी आहेत त्याचं किती विक्रमी उत्पादन झालेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लसीसुद्धा निर्माण झालेल्या आहेत. हे त्यांना कशा प्रकारे कळालं तर हा बिग डाटा जो आहे त्याच्या माध्यमातून त्यांना कळालं की कशी पेशंटची संख्या वाढत आहे आणि आपण काय उपाययोजना केली पाहिजे याचं नॉलेज त्यांना या बिग डाटामुळेच झालेलं आहे. With the help of the data gathered, individuals are often given suggestions and solutions for the problems they are encountering. या बिग डाटामुळेच वैयक्तिकदृष्ट्या आपल्याला सजेशन मिळू शकतं किंवा एखाद्या आजारावर सोल्युशन मिळू शकतं. जे काही प्रॉब्लेम्स आपण फेस करतो त्या सगळ्या गोष्टीचं समस्यांचं समाधान या बिग डाटामुळं होऊ शकतं.
आता आपल्याला बघायचं आहे बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग याच्यामध्ये बिग डाटाचा कसा उपयोग होतो. बँकिंग क्षेत्र असेल, फायनान्स आणि ट्रेडिंग करणं याच्यामध्ये बिग डाटाचा कसा उपयोग होतो. विथ द बिग डाटा ॲनालिटिक्स द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स ऑफ द पीपल कॅन बी स्टडीड. आता बिग डाटा ॲनालिटिक्स करूनच आपल्याला लोक कोणत्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात हे आपल्याला त्याची स्टडी करता येते. सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा काही प्रॉपर्टी खरेदी करतात, जमीन खरेदी करतात किंवा शेअर मार्केटमध्ये शेअर्स खरेदी करतात. हे त्यांना कशामध्ये इंटरेस्ट आहे हे बिग डाटा ॲनालिटिक्स करून आपल्याला कळतं आणि त्याच्यामुळं नवीन दृष्टिकोन आपल्याला मिळतो, न्यू इन्साईट्स मिळते आणि बँकांना या गोष्टीचं मदत होते. बघा, न्यू इन्साईट्स हॅव एनेबल्ड द बँक्स अँड फायनान्स कंपनीज टू कम विथ सुटेबल प्लॅन्स. मग ग्राहकांच्या मनात काय सुरू आहे, कस्टमर्सच्या मनात काय सुरू आहे त्याच्यानुसार ज्या काही बँक्स आहेत किंवा फायनान्स कंपनीज आहेत त्या ग्राहकांना सुटेबल असे प्लॅन्ससुद्धा आणतात. आणि म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की बिग डाटा हॅज एनेबल्ड स्मूथ फंक्शनिंग ऑफ दीज एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे त्यांचं कार्य हे स्मूथली चालण्यासाठी बिग डाटाची खूप मदत त्यांना झालेली आहे. सहज त्यांचं कार्य त्यांना पार पाडता येतं. कशामुळे? त्यांना हा ऑलरेडी इंटरनेटवर असणारा डाटा मिळतो. त्यांना लोकांच्या आवडीनिवडी कळतात, लोकांचे इंटरेस्ट कळतात, लोकांना कशामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, लोकांना लोन घेताना काय अडचणी येतात वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींचा अभ्यास ते या बिग डाटामधून करू शकतात. म्हणूनच बघा, आता बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज यूजिंग बिग डाटा टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स. आता वेगवेगळ्या कंपनीज तुम्ही बघता की बिग डाटाचे स्टडी करून तिथं कोणत्या प्रकारचा गुन्हा झालेला होता, सायबर क्राईम काय झालं होतं, मग त्याला कसं रोखता येईल, काय काय सिक्युरिटीज ग्राहकांना प्रोव्हाइड करता येतील, ह्या सगळ्यासाठी सुद्धा या बिग डाटाचा उपयोग बँका करत असतात. बाय अनालायझिंग द पास्ट डाटा ऑफ देअर कस्टमर्स अँड द डाटा ऑन प्रिव्हियस brute force attacks, banks can predict future attempts. Big data not only helps in predicting cyber crimes, but it also helps in handling issues related to missed transactions and failures in net banking. It can even predict possible spikes on servers, so the banks can manage transactions accordingly. एवढंच नाही तर कधी कधी काय होतं की आपण ATM मध्ये जातो, आपल्या अकाउंटवर पैसे कमी होतात पण कधी कधी आपल्याला पैसे मिळत नाहीत, म्हणजे त्याला आपण म्हणतो की मिस ट्रान्झॅक्शन्स. कधी कधी ऑनलाईन आपण पैसे पाठवतो, पैसे कट होतात आपल्या अकाउंटमधून पण समोरच्याला पोहोचत नाहीत. मग असे मिस ट्रान्झॅक्शन्स जे आहेत त्याचंसुद्धा अभ्यास, त्याचंसुद्धा नोंद ही कुठंतरी इंटरनेटवर होत असते आणि ते पैसे रिफंड आपल्याला मिळतात. बरेचदा असं तुम्हाला अनुभव आला असेल. हे सगळं कशामुळे पॉसिबल झाले तर हे झालेलं आहे पॉसिबल बिग डाटामुळे. पुढचा पॉईंट याच्यात बघा, द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन, SEC म्हणतो आपण शॉर्टमध्ये, इज यूजिंग बिग डाटा टू मॉनिटर फायनान्शियल मार्केट्स. ही जी कमिशन आहे SEC ती काय करत आहे, फायनान्शियल मार्केट्स मॉनिटर करण्यासाठी बिग डाटाचा उपयोग करत आहे. आणि मॉनिटर करताना बघा, त्या ठिकाणी काही इल्लिगल ट्रेडिंग होऊ नये किंवा काही संशयात्मक ॲक्टिव्हिटी होऊ नये याच्यासाठी बिग डाटाची ते बिग डाटा मॉनिटर करत असतं. ही कमिशन बिग डाटाला मॉनिटर करते. The SEC is using network analytics and natural language processors to identify possible frauds in the financial markets. फायनान्शियल मार्केट्समध्ये आर्थिक मार्केटमध्ये फ्रॉड्स होऊ पाहणारे फ्रॉड्स, शक्य असणारे फ्रॉड्स हे त्याची आधीच आपल्याला माहिती मिळण्यासाठी SEC या बिग डाटाला मॉनिटर करते. त्याच्यानंतर high frequency trading is an area where big data finds a lot of use today. Here big data algorithms are used to make trading decisions. Today the majority of equity trading now takes place via data algorithms that increasingly take into account signals from social media networks and news websites to make buy and sell decisions in split seconds. आता इक्विटी म्हणजे त्याला आपण म्हणूया शेअर मार्केटमध्ये शेअर्स घेणे, खरेदी करणे, विक्री करणे. मग त्याच्यामध्ये इंट्राडे असतं, म्हणजे दररोज शेअर घेणे, दररोज विकणे. किंवा कधी कधी आपल्याला शेअर हे होल्डिंग्सला सुद्धा ठेवता येतात, म्हणजे घेऊन काही दिवस ठेवता येतात. म्हणजे शेअर्स घेणं म्हणजे वेगवेगळ्या कंपनीमध्ये पैसे गुंतवणं,
तर मग हे शेअर्स घेताना कोणत्या कंपनीचे घेतले पाहिजे, कोणती कंपनी चांगली आहे किंवा कोणत्या कंपनीचे शेअर्स भविष्यात वाढणार आहेत, किंमत त्याची वाढणार आहे, या सर्व गोष्टींचा अंदाज येण्यासाठी सुद्धा बिग डाटाची मदत होते. आणि या सगळ्या बिग डाटाचा अभ्यास करूनच आपण बघतो की त्या ठिकाणी सोशल मीडियावर असेल किंवा टी व्हीवर असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला या विषयीची माहिती मिळत असते आणि सांगितलेलं असतं की हे शेअर्स घ्या, हे शेअर्स बाय करा किंवा हे शेअर्स आता ठेवू नका, हे सेल करा, हे घसरणार आहेत. म्हणजे हे सगळं सेकंदांमध्ये आपल्याला माहीत होतं आणि त्याच्यानुसार हे जे काही ट्रेडर्स आहेत ते डिसिजन घेत असतात.